सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद M2M रोरो जलवाहतूक सेवेला कोकणवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे। 1 मार्च रोजी सकाळी 8 वाजता मुंबईतील भाऊचा धक्का येथे सेवेचा शुभारंभ मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला। यानंतर ही बोट विजयदुर्गकडे प्रस्थान करण्यात आली असून या पहिल्याच प्रवासासाठी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला। विजयदुर्ग बंदरात M2M प्रिन्सेस दाखल होताच जल्लोषी स्वागत करण्यात आले। सुवर्ण क्षण आणि ऐतिहासिक क्षण आपण आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण आज साकार करतोय। 85 ते 100 मीटरची ही लांबीची बोट आज पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास करून 5 ते 7 ते 7-8 तासाचा प्रवास करून मुंबईहून विजयदुर्ग इथे दाखल होणार आहे। हा ऐतिहासिक मी का म्हणतोय, कारण पहिल्यांदा एवढा मोठा प्रवास करून आपल्या सिंधुदुर्गात हे जहाज इथे येणार आहे। हे जहाजाचं स्टॅच्युटरी आणि मॅन्डेटरी परमिशन्स जे आहेत हे बारकाईने सगळा याचा अभ्यास करून आपले आदरणीय मंत्री महोदय, आमचे मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब यांच्या प्रयत्नाने, यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी आपण सफल करत आहोत। या बोटीचा या बंदरामध्ये येण्यासाठी नॅव्हिगेशनल सेफ्टी हा सखोल अभ्यास करूनच ही बोट आपण आज इथे आणतोय। गेल्या 5 महिन्यापूर्वी साधारणतः 2 ते 3 सप्टेंबरला या बोटीचे ट्रायल घेण्यात आलेलं आणि आज या ठिकाणी 390 पॅसेंजर्स, साधारणतः 21 गाड्या आणि 17 मोटरसायकल सहित या आपल्या विजयदुर्ग खाडीमध्ये बंदरामध्ये आज दाखल होणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी आमचे सहकारी देवरे साहेब त्यांनी सुद्धा या ठिकाणी गेले 5 ते 7 महिने ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत ह्या या ठिकाणी साकार करण्यात आणि सक्सेसफुल करण्यामध्ये यांचेही या ठिकाणी मोठे योगदान आहे। मी संपूर्ण महाराष्ट्र सागरी मंडळ, आमचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांच्या वतीने आज या बोटीचं या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत। आपण सगळे मिळून स्वागत करणार आहोत। साधारणतः 4:30 वाजता मुंबईहून ही बोट आपल्या बंदरामध्ये दाखल होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणतः 8-8:30 वाजता आज सकाळी आपले आदरणीय मंत्री महोदय यांनी सकाळी हिरवा झेंडा देऊन तिथून बोट रिलीज केलेली आहे। आपण सगळेजण या बोटीचा आपण स्वागत करू आणि त्याची स्वागत करूया। थँक्यू। जसं आता कॅप्टन सर म्हणाले त्याप्रमाणे खरंच आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे सिंधुदुर्गवासियांच्या दृष्टीने। आणि मला अभिमान अशा गोष्टीचा आहे की सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे। या सरकारमध्ये जर एखादा मंत्री, म्हणजे आमचे नितेश राणे साहेब आपले पालकमंत्री आहेत, त्यांनी या विभागाचे मंत्री आहेत, तर त्याने ठरवलं एखादी गोष्ट करायची तर किती कमी वेळात करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण आहे। साधारणतः नितेशजींना पालकमंत्री आणि या सगळ्या विभागाचा कार्यभार स्वीकारल्यावर उन्हापुढं वर्ष होत आहे आणि या वर्षभरामध्ये गेली अनेक वर्ष प्रस्तावित असलेला या रोरो सेवेची जी काय मागणी होती किंवा लोकांची अपेक्षा होती, बऱ्याच तज्ज्ञांनी याबाबत अभ्यास सुद्धा चालू केलेला होता। तर वर्षभराच्या या कालावधीमध्ये आजचा विषय पूर्णत्वास जातो आणि आनंद इतक्या लांब पल्ल्याचे, म्हणजे आजपर्यंत या सगळ्या रोरो सेवा आहेत त्या छोट्या अंतरासाठी आहेत आणि मुंबई ते विजयदुर्ग इतक्या मोठ्या अंतरासाठी आणि जास्त कॅपॅसिटी असलेली गाड्या असतील किंवा प्रवासी असतील यांना घेऊन ही बोट येते। आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि त्या अनुषंगाने हा जो प्रवास आहे किंवा ही जी सेवा आजपासून सुरू होते ते एक मोठा महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे म्हणायला हरकत नाही। आणि याच्यामुळे या पर्यटन वृद्धीमध्ये मोठी वाढ होईल। रोजगार म्हणाल तर त्या अनुषंगाने जे काही नवीन नवीन गोष्टी होतील त्यातून रोजगारही मिळेल। त्यामुळे खरं तर आमचे मंत्री महोदय आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, राणे साहेब आहेत,
चव्हाण साहेब आहेत, या सगळ्याच आमच्या मान्यवरांचे आभार मानले पाहिजेत की सिंधुदुर्गासाठी अत्यंत चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा आणि नवीन नवीन प्रकल्प, ज्याला आपण इनोव्हेटिव्ह काहीतरी म्हणू शकू, अशा प्रकारचं सगळं उपलब्ध करून देत आहेत. जे प्रवासी आज या बोटीतून येणार आहेत तर त्या सगळ्यांचं सिंधुदुर्ग जिल्हा वासियांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीची सगळीच ही महत्त्वाची मंडळी आणि ग्रामस्थ सगळे उपस्थित आहेत. थोड्याच वेळात आम्ही त्यांचं स्वागत करू आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने याचा शुभारंभ झाला आहे, आज पहिली फेरी इतकी यशस्वी होते, तर पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये ज्याच्या निश्चितपणे ही पूर्ण सेवा पूर्ण ताकदीने किंवा पूर्ण क्षमतेने चालेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी या सगळ्यासाठी जे कार्यकारी अभियंता असतील, इथले बंदर निरीक्षक असतील किंवा या सगळ्या प्रकल्पामध्ये ज्याने ज्याने आपलं योगदान दिलंय त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं धन्यवाद देतो. एक मगाशी ह्याने सांगितल्याप्रमाणे एक सुवर्ण क्षण आहे असं म्हणायला पाहिजे. अनेक वर्षांची प्रतीक्षा ह्या बोटीसाठी होती. खरं म्हणजे एवढा विस्तीर्ण समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्राला सुद्धा लाभलेला आहे आणि ह्या समुद्राचा उपयोग पाण्याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. आपले पालकमंत्री नितेशजी राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून ह्या जी आधी वाहतूक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा जी फेरीबोट किंवा ही जहाज वाहतूक आहे, ज्याच्यातून वाहनं येणार आहेत आणि पॅसेंजरही येणार आहेत. आता मुंबईहून आपली गाडी घेऊन ह्या याच्यात बसा, जहाजात बसा, इथे सगळं पर्यटन स्थळ पहा आणि परत दुसऱ्या दिवशी याच गाडीतून किंवा नंतरच्या आठवड्यातून 2 वेळा ही पर्यटन ही आहे फेरीबोट आहे. त्यामुळे हे पर्यटक जे येतील किंवा जे वाहनधारक येतील त्यांना हा इकडचा सगळा परिसर आपल्या स्वतःच्या गाडीनेही बघता येईल. ही एक मोठी सोय झालेली आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो की हे 1960-70-60च्या दरम्यान म्हणजे तो जो कालावधी होता तो हा सगळा गजबजलेला ही बंदरं होती आमची. देवगड असेल, विजयदुर्ग असेल, मसाकाजी असेल, मालवण, वेंगुर्ला ही सगळी बंदरं गजबजलेली होती कारण पॅसेंजर वाहतूक होती. पण आता ती इतक्या वर्ष सगळी तिथे शांत झालेली आहेत. त्यामुळे हे परत ऊर्जितावस्था पुन्हा येईल अशी मला निश्चितपणे आशा आहे. आणि पालकमंत्र्यांचं आमच्या आणि ह्या खात्याचे मंत्री आहेत नितेशजी राणे यांचं विशेष कौतुक आहे की त्यांनी जाहीर केलं की ह्या ठिकाणी आपण फेरीबोट सुरू करणार आणि त्यांनी लगेच 1 वर्षाच्या आत त्यांनी हा प्रकल्प सुरू केला आणि आश्वासन त्यांनी दिले त्याप्रमाणे सुरू केलं. त्यांना निश्चितपणे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार, मोदी सरकार यांचा सगळा पाठिंबा आहेच. आणि ही सगळी टीम जी आहे इथली ह्याने विशेष परिश्रम घेतले. कारण आम्ही इथून बघत होतो आता ही गुलदार बोट सुद्धा आहे, ही पर्यटनासाठी सुद्धा इथे आहे, उभी आहे, पण ती इथे नाही राहणार आहे, ते वेंगुर्ल्यात जाणार असं त्यांचं प्लॅन आहे. पण काही असू दे, पर्यटन वाढीकडे सगळ्यांचं ह्या ठिकाणी या समुद्र केंद्राचा उपयोग करण्याचा आहे. आमचं आनंदवाडी फिशिंग बंदर आहे, त्याचाही उपयोग निश्चितपणे होईल. अशा तऱ्हेने एक चांगलं वातावरण निर्माण झालंय. इथले गावकरी आणि हे सगळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी स्वागताला उत्सुक आहोत. आणि आता थोड्याच वेळात तिथे बोट येईल आणि सगळ्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. त्यासाठी हे एक मोठा मैलाचा दगड आहे की विजयदुर्गाची प्रगती, त्याचं प्रवेशद्वार, त्याच्यावर आपण उभे आहोत. या प्रोजेक्टमुळे विजयच्या प्रगतीला सुरुवात होईल. रोरो सेवा ही विजयदुर्गसाठी बऱ्याच अर्थाने महत्त्वाची आहे. या सेवेमुळे किल्ल्याचे जे युनेस्कोमध्ये मानांकन मिळालेलं आहे तर त्याच्यासाठी येणारे परदेशी पर्यटक आहेत त्यांना मुंबईतून थेट येण्यासाठी कुठलीही सुविधा विजयदुर्गमध्ये उपलब्ध नव्हती, ती या रोरो सेवेमुळे उपलब्ध होणार आहे. हा एक महत्त्वाचा विषय विजयदुर्गसाठी ठरणार आहे. आणि राणे कुटुंब नेहमी आपल्या जिल्ह्याचे भाग्यविधाते म्हणून ठरले आहेत, तर त्यांच्यातर्फे हा प्रोजेक्ट होतो. त्याच्यामुळे विजयदुर्गला एक प्रगतीचे दिवस सुरू होतील असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक घराला रोजगार निर्मिती होईल. हा प्रोजेक्ट असा आहे की या प्रोजेक्टमुळे विजयदुर्ग आणि विजयदुर्ग आजूबाजूच्या गावात कोणी बेरोजगार राहणार नाही, एवढी प्रगती ह्या प्रोजेक्टमुळे होऊ शकते. पूर्वी आमची कोकण शक्ती किंवा कोकण सेवा ही जेव्हा बोट चालू होती त्या बोटीमुळे प्रत्येक घरात काही ना काहीतरी रोजगार पोहोचत होता. तसंच आता परत पुन्हा होईल अशी अपेक्षा विजयदुर्ग वासियांना वाटते. आपण एक पाऊल उचललंय की रोरो सेवा सुरू केली. आता नागरिकांनी, लाभार्थ्यांनी याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त त्याचं बुकिंग करून त्याची फ्रिक्वेन्सी कशी वाढेल, ती रोज कशी सुरू होईल, यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. जेव्हा मुंबईतून विजयला यायचं असेल त्या प्रत्येकाने या रोरो सेवेचा पर्याय घ्यायला पाहिजे. असं जर घडलं तर नंबर्स वाढतील आणि नंबर्स वाढले की फ्रिक्वेन्सी वाढेल आणि रोज ही सेवा सुरू होईल.
विजेतुर्गचा महत्वाचा टप्पा असा आहे की जागतिक विचार करता जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. त्याच्यामुळे भविष्यात याचं तिकीट पण स्वस्तात आपल्याला मिळू शकतं. आणि जलवाहतूक करत असताना प्रवासाचा कुठलाही शीण किंवा कंटाळा येत नाही. निसर्गरम्य वातावरणात आपण प्रवास करत असतो. प्रवास कधी झाला हे कळत नाही आपल्याला. मला तर इतका आनंद होतोय की जवळजवळ 35 वर्षानंतर आज आमच्या विजयदुर्ग बंदरामध्ये आज या बोटीचा भोंगा वाजणार आहे. हीच गोष्ट एवढी आनंददायी आहे की आम्हाला प्रेरणा देणारी आहे. आणि त्याचप्रमाणे इथे पर्यटन वाढणार आहे. आमचे जे तरुण वर्ग आज मुंबई पुण्यात या ठिकाणी जे गेलेले आहेत कामानिमित्त ते परत येतील ही आम्हाला आशा वाटते. आणि त्यासाठी मी आमचे सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचे खरंच मनापासून आभार मानते की त्यांना मी धन्यवाद देते की आज त्यांचं खरं श्रेय आज हे त्यांच्यामुळे शक्य झाले. धन्यवाद. रोजगार म्हणजे आज महिलांना पण आज बचत गट आहेत महिलांचे, तर महिलांना पण त्या निमित्ताने रोजगार मिळणार आहे की होमस्टे असेल किंवा आज आमचे हॉटेल्स आहेत की त्याच्यामधून सुद्धा दुकानदार आहेत की त्यांना सुद्धा रोजगार या निमित्ताने मिळणार आहे. आतापर्यंत पर्यटक येत होते पण ते विजयदुर्गमध्ये थांबत नव्हते. ते आता थांबतील जेणेकरून रोरो बोटाच्या निमित्ताने किंवा हॉटेल्स वगैरे पण आता चांगले झाले आहेत. त्यामुळे राहतील म्हणजे पर्यटक इथं वस्तीला राहतील आणि त्यामुळे आमचा रोजगार वाढेल. त्यासाठी मी नितेश राणेजींचा खूप खूप धन्यवाद मानते. विजयदुर्ग ग्रामपंचायतीतर्फे ही आमची अभिनव ही आहे. विजयदुर्गसाठी रोरो ही चालू होते ही बोट. आणि विजयदुर्गसाठी ह्या विजयदुर्ग किल्ला किंवा रोरो बोट ही खरोखरच ही विजयदुर्गांसाठी म्हणजे विजयदुर्ग गावासाठी ही चांगली योजना ही आहे. आणि आतापर्यंत जसं नितेश साहेबांनी पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून बंदर विभाग म्हणजे त्यांनी पद घेतल्यापासून हे त्यांचं एक स्वप्न होतं की बाबा विजयदुर्गसाठी म्हणजे बंदर विभागासाठी एक बोट सेवा चालू करावी असं त्यांचं एक स्वप्न होतं. आणि ते स्वप्न आता हे साकार होत आहे त्यांच्या माध्यमातून. आणि खरोखरच आमदार आणि नितेश राणे पालकमंत्री यांच्या दृष्टीने एक महत्वाचं हे ते पाऊल उचललेलं आहे. आणि ते आज साकार होताना आज विजयदुर्गात हे रोरो बोट चालू होऊन आज त्याचा शुभारंभ आज विजयदुर्गातून होतोय. आणि हे आज त्या ह्यांनी आज ही आता 10-15 मिनिटात ही बोट इथे हे येणार आहे ती आता लागणार आहे. आणि त्या संदर्भात हे जे सगळे ही ग्रामस्थ ह्या संख्येने अलोट संख्येने इथे जमलेले आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी बघण्यासाठी किंवा हे एक स्वप्न साकार होण्यासाठी त्यांनी हे स्थापन केलेलं आहे. ते असंच कायमस्वरूपी असंच होऊन काय म्हणतात त्याला आता उदो म्हणजे प्रत्येक ह्याच्यात साकार होऊन देत त्यांचं स्वप्न असंच त्यांच्या पाठीशी हे संपूर्ण जग राहून देत किंवा संपूर्ण गाव राहून देत, पूर्ण जिल्हा राहून देत. पर्यटन दृष्टीने हा जिल्हा आपला विकसित करतात पालकमंत्री ह्याच्या दृष्टीने त्यांचं आभार आणि चांगल्या पद्धतीने घडू दे. 100% बदल होणार. कारण का पर्यटन दृष्ट्या विजयदुर्ग हे पहिल्यापासून अगदी सक्षम आहे. आणि त्या माध्यमातून नितेश राणे यांनी विजयदुर्गचं पर्यटन अधिकाधिक वाढावं यासाठी ही बोट सेवा रोरो बोट सेवा चालू केली. खरं तर ती अलिबागपर्यंत होती. त्याच्यानंतर त्यांनी ती विजयदुर्गपर्यंत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्या माध्यमातून जे विजयदुर्गचं पहिलं वैभव होतं की 1990 साली कोकण सेवा कोकण शक्ती या बोटी बंद झाल्या. त्याच्यानंतर बोट 35 वर्षानंतर हा विजयदुर्गमध्ये हा बोटीचा भोंगा वाजणार आहे. आणि जुने जाणते जे आज वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना एवढा आनंद झालाय की पहिल्यांदा अगोदर काय होतं की बोट बाहेर उभी राहायची, खपाटे वगैरे जायचे, पण आज ती बोट डायरेक्ट आमच्या जेटीला लागणार आहे. आणि तो आनंद सर्वांना अधिक आहे. आणि असंच पर्यटन आता आरमार सृष्टी होते, हेही मोठं एक स्वप्न साकार होतंय. त्याच्यानंतर आपला विजयदुर्ग किल्ला जागतिक स्तरावर गेलेला आहे. त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे भविष्यात विजयचं पर्यटन फार मोठं वाढणार आहे. सर्वप्रथम मी मान्य श्री नितेशजी राणे साहेब पालकमंत्री यांचा आभार मानतो की जे स्वप्न
आम्ही कधी आयुष्यात म्हणजे स्वप्न साकार होणार नव्हतं, ते न भूतो न भविष्यती असं स्वप्न आम्हाला आज साकार होताना काही क्षणात दिसणारच आहे. ही बोट काही म्हणजे 1 तासाभरात इथे आपल्या जेटीला लागणार आहे. तुम्ही विचारलेत की रोजगार संदर्भात, तर युनेस्को मध्ये आपला किल्ला गेलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला, आणि हे किल्ला युनेस्को मध्ये गेल्यामुळे अख्ख्या जगात याचं नाव झालेलं आहे. आणि ह्या बोटीमुळे, या रोरो सर्व्हिसमुळे येणारा पर्यटक, जे 1,00,000-1.5 लाख पर्यटक वार्षिक येत होतं, तर आमचा असा अंदाज आहे 7 ते 8 लाख पर्यटक दरवर्षी विजयदुर्गात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, पंचक्रोशीतील सर्व लोकांना रोजगार मिळेल. कारण इथे होमस्टे ही पद्धत जी आहे 1,000 ते 2,000 पर डे, अशा 1,000 ते 2,000 पर डे च्या हिशोबाने लोकांना जर रोजगार मिळाला तर त्यांच्या घरी उघडे राहतील. कारण इथे राहणारा स्थानिक जे लोक आहेत ते मुंबई, दुबई, सौदी या ठिकाणी राहतात. त्यांना रोजगार इथेच उपलब्ध मिळाला तर ते स्थानिक लांब न जाता, परदेशात न जाता ह्याच ठिकाणी राहतील. या रोरो सर्व्यामुळे खूपच पुन्हा एकदा मी नितेशजी राणे साहेबांचा आभार मानतो की ही रोरो सर्व सेवा विजयदुर्ग आणि देवगड तालुक्यात विजयदुर्ग गावात त्यांनी सुरू केल्याबद्दल देवेंद्र फडणवीसजी आणि नितेशजी राणे यांचा खूप ग्रामस्थाकडून आणि माझ्या ग्रामपंचायतच्या विजयदुर्ग ग्रामपंचायतीकडून खूप त्यांना आभार मानतो. सरपंच म्हणून काय प्रवाशांना आव्हान करा? सरपंच म्हणून मी प्रवाशांना हेच आवाहन करेन की आता आपण जे रस्त्यावर, रोडवरून ज्या ठिकाणी मुंबईला जातो ते 10 ते 12 तास लागतात, आपण जलदुर्ग मार्गाने गेलो ते 5 ते 6 तासात आपण मुंबई भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहोचू शकतोय. आणि दुसरं सेफली असा प्रवास जल प्रवासाने ते होऊ शकेल. ह्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रवासाने जलदुर्गाने जावं हीच आमची इच्छा आहे. आज या ठिकाणी रोरो सेवेची M2M ही बोट आज इथे विजयदुर्गात येणार आहे आणि तिचं स्वागत करण्याचं सौभाग्य आम्हाला आमच्या पालकमंत्र्यांमुळे मिळालं आहे. जी बोट सेवा 40 वर्षे जलवाहतूक सेवा बंद होती ती चालू करण्याचं काम आमचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी केलेली आहे. त्यांच्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद. अनेक जिल्ह्याच्या विकासाचे प्रोजेक्ट आणण्याचं विजन त्यांच्याजवळ आहे आणि ते त्या अर्थाने काम करतायत. हे पाहून आम्हाला खरोखर मनापासून मनाला शांती मिळते. पर्यटक येतील जिल्ह्यात, या विजयदुर्गचा विकास होईल, इथले स्थानिक लोक त्यांना सेवा सुविधा देऊन त्यांचा पण रोजगार वाढेल आणि अशा दृष्टीने पर्यटनाचा चालना मिळेल आणि रोजगार पण बेरोजगारीचा पण उच्चाटन होऊ शकतं. सर्वप्रथम मी आधी आमचे लाडके पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचे आभार मानतो. ह्याचं विकासाचं वेगळं दालन आज खुलं झालं असं म्हणायला काय वागवं ठरणार नाही. त्या दृष्टीने आज आम्ही गेली 40 वर्ष बंद असलेली बोट सेवा आज सुरू होत आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी इथे आलो आहे. खरोखर एक आनंद होत आहे. या विजयदुर्गमध्ये रोरो सेवा 1 तासाभरामध्ये आता दाखल होणार आहे. त्याचं सर्व श्रेय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या पुढाकाराने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ही रोरो सेवा चालू होत आहे. विशेषतः सांगायचे म्हणजे की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यावेळी नारायण राणे साहेब ज्यावेळी पालकमंत्री होते त्याच्यानंतरचे जे आमचे नितेश राणे साहेब जे पालकमंत्री झाले आहेत आणि त्याने एक विकास कसा असावा हे दाखवून दिलेलं आहे. रोरो सेवेच्या माध्यमातून, येथील रस्त्याच्या माध्यमातून, आंबा मार्केटिंगच्या याच्यामुळे. दुसरी गोष्ट, पर्यटनामध्ये मोठी भर पडणार आहे. त्याचं कारण इथली मच्छी, इथलं आंबा व्यवसाय, या व्यवसायाला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे नितेश राणे साहेबांचं माझ्या सर्व या पंचक्रोशीच्या लोकांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आमचे खासदार, आमचे नेते सन्माननीय नारायणराव राणे साहेब आणि ह्या रोरो सेवेचे जनक ज्यांना मी मानतो आणि सिंधुदुर्गवासी मानतात ते आमचे लाडके पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय.
जे दिव्य 40 वर्षापूर्वी बंद झालेलं होतं आणि ते दिव्य आज पालकमंत्री या नात्याने सन्माननीय नितेशजी राणे साहेबांनी आज ते दिव्य पार केलेलं आहे. ही रोरो बोट सेवा त्यांनी आज भाऊच्या धक्क्यापासून त्यांनी आज सकाळी शुभारंभ करून आता आमच्या विजयदुर्ग या बंदरामध्ये दाखल होणार आहे. त्याबद्दल संपूर्ण देवगड वासियांमध्ये अगदी चैतन्याचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे इथले जे स्थानिक कार्यकर्ते म्हणा किंवा स्थानिक रहिवासी म्हणा, ह्या बोट सेवेचा त्यांना देखील फार लाभ होणार आहे. कारण जे पर्यटक या बोट सेवेतून प्रवास करणार आहेत ते पर्यटक या प्रामुख्याने इथे विजयदुर्गमध्ये दाखल होतील. त्यांना जी राहण्याची, वाहनाची आणि इतर जे काही सोयी सुविधा इथे द्यायचे आहेत ते आमचे स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणाहून देणार आहेत. त्याबद्दल त्यांना त्याचा नक्कीच पर्यटनातून त्यांना त्याचा लाभ होणार आहे. आणि निश्चितच ह्या सर्व बोट सेवेबद्दल आमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांमध्ये अगदी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. त्याचप्रमाणे मी संपूर्ण देवगड शहरच्या वतीनं, भाजपच्या वतीनं सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि संपूर्ण जे ह्या बोट सेवेसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे लाडके सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचे खरंच मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण की आज एवढा मोठा प्रकल्प, म्हणजे त्यांनी सततच्या पाठपुरावामुळे हा एवढा मोठा प्रकल्प आज या ठिकाणी प्रत्यक्ष साकार होतोय आणि याचा खरंच खूप अभिमान वाटतोय. कारण की आतापर्यंत बघा, कोकणात येण्यासाठी रेल्वे मार्ग असेल, वाहतूक असेल, फक्त जलमार्ग हा एकच असा राहिला होता. जवळजवळ 40 वर्षानंतर आता थेट मुंबईतून विजयदुर्ग किल्ला, म्हणजे विजयदुर्ग या ठिकाणी पर्यटक असतील किंवा प्रवासी असतील हे थेट विजयदुर्ग किल्ला जवळ येतील. तर याच रोरो सेवेमुळे बघा येथील स्थानिक जे युवक आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसंच जे येणाऱ्या पर्यटकांसाठी राहण्याची सोय असेल किंवा वाहतूक सोय असेल इथे जवळपास, त्याच्यामुळे येथील स्थानिक जे तरुण युवक असतील किंवा जे ग्रामस्थ असतील त्यांना एक चांगला म्हणजे चांगल्या प्रकारे रोजगार या ठिकाणी उपलब्ध होतोय. हे फक्त नितेशजी राणे साहेब यांच्यामुळे होत आहे. तर मी संपूर्ण देवगड तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने नितेशजी राणे साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप अतिशय आनंद होतोय आम्हा सर्वांना. हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि जेव्हा याची इतिहासात नोंद होईल तेव्हा नक्कीच नितेश राणे साहेबांचं नाव इतिहासामध्ये लिहिलं जाईल की 30-35 वर्ष बंद पडलेली सेवा पुन्हा नव्या स्पीडने, पुन्हा नव्या दमामध्ये हे चालू करणारे आपले नितेशजी राणेच आहेत. आणि एक चांगलं सांगायचं मला इथं तुमच्याशी शेअर करायला आवडते की माझे मिस्टर पण या बोटीतनं पहिल्यांदा प्रवास करतायत. 40 वर्षापूर्वी त्यांनी प्रवास केलेला आणि पुन्हा तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि त्यानिमित्ताने आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो. तुम्ही ही गर्दी बघितलात तर ह्याचं औचित्यच हे आहे की देवगड, आपल्या देवगडमध्ये किंवा इतर जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे लोक लगेच येऊ इच्छितात 6 तासामध्ये त्यांना ही एक चांगली संधी आहे. आणि धन्यवाद नितेश राणे की आपण ही एवढी चांगली संधी आम्हा सर्वांना दिलेली आहे जलद प्रवासाची. खूप खूप धन्यवाद. 1 वर्षभर हे जलद गतीने कामं करण्याचा हा स्पीड हे आपले फक्त पालकमंत्री नितेश राणे आणि राणे फॅमिली यांच्याच हातात आहे. दिलेला शब्द पूर्ण करणं हे तेच करू शकतात आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की 1 वर्षात त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आणि आमच्या देवगडकरांच्या सेवेसाठी आज ही रोरो बोट इथे दाखल होत आहे. कारण का बघितलं तर आता देवगड हा तालुका पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे आणि त्या अनुषंगाने बोट ही आपल्या देवगड बंदराला येते किंवा विजयदुर्ग बंदर आणि देवगड अगदी जवळ आहे. आणि इथल्या सगळे जर कुणकेश्वर मंदिर बघितलात आणि त्याला लागून असलेलं सगळं पर्यटन, विविध समुद्र किनारे आहेत, निसर्गरम्य अजून बरीचशी ठिकाणे आहे, वॅक्स म्युझियम आहे, आपल्या सगळ्या गोष्टी ह्या एकत्रित या किल्ल्याच्या अवतीभोवती आहेत आणि येणाऱ्या पर्यटकांना नक्कीच याचा सगळ्यांना आनंद घेता येईल. आणि या अनुषंगाने आपल्या जे तालुक्यामधले जे लोक आहेत त्यांना रोजगाराच्या संधी नक्कीच मिळणार आहेत. हॉटेल व्यावसायिक असतील, पर्यटनावर जे आधारित व्यवसाय आहे हे नक्कीच वृद्धिंगत होणार आहे. आणि याच अनुषंगाने मी तरुणांना सांगू इच्छिते आपल्या इकडच्या की कृपया तुम्ही हे सगळं आपलं एक सौंदर्य आहे, एक संधी आहे, त्या न सोडता याचा
याचा आपल्याला लाभ जास्तीत जास्त कसा घेता येईल या अनुषंगाने तुम्ही हा विचार करा आणि सगळ्यांनी तरुण या पर्यटनाच्या संलग्न असणारे व्यवसाय करावेत असं मी त्यांना विनंती करते आणि सुचवू इच्छिते. वाहतूक काय एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. आता आपण कोणीच अजून हा घेतलेला नाही एक्सपिरियन्स. जेव्हा आपण घेऊ, मी स्वतः घेईन, तेव्हा अजून छान पद्धतीने सांगू शकेन की काय मजा असते या प्रवासामध्ये. थोडंसं की कसं आहे की तुम्हाला प्रदूषण नाही मिळणार कुठेही आणि फास्ट याल तुम्ही आणि एक समुद्रातनं प्रवास जो आहे तो खूप असा मजेशीर आणि गमतीशीर असेल असं मला वाटतं आहे. त्यामुळे मी सांगते की मी अजून घेतलेला नाहीये तो आनंद, पण नक्कीच तुम्ही हा आनंद घ्या. खूप ऑपरेट कोण करणार आहे ते? त्याच्यामध्ये खरं म्हणजे एक मोठा क्षण होतो आपण आपल्या नमस्कार. सिंधुदुर्ग 24 तासमध्ये मी गणेश यात्रेकर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करते. आज विजयदुर्ग बंदरात ही रोरो सेवा दाखल होते आणि एक सुवर्णक्षण ढोल ताशाचा गजर देखील मोठ्या उत्साहात या ठिकाणी ही रोरो सेवा दाखल होणार आहे. बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील दाखल झालेले आहेत. कॅमेरा खाली झाला.
आज देवगड जे राणेसाहेबांचं पर्यटन जिल्हा म्हणून जे स्वप्न होतं ते या M2M फेरीच्या माध्यमातून आज साकार झालेलं आहे. एक विलक्षण अनुभव आम्ही ज्या बोटीने प्रवास केला त्याच्या सोयीसुविधा असतील, त्याचा दर्जा असेल, खऱ्या अर्थाने पर्यटन सिंधुदुर्गाचं कोकणाचं पर्यटन हे एक उच्च कोटी लेवलला नेण्यासाठी एक बरोबर नितेश राणे साहेबांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी जे सिंधुदुर्गवासियांचं जे फेरीबोटचे स्वप्न होतं ते पूर्ण करून दाखवलेलं आहे. आणि नुसते फेरीबोट नसून हे एक पाण्यातला एक 5 स्टार लेवलचा प्रवास आहे जो नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे. सुविधा ज्या आहेत त्या विमान सेवेच्या दर्जाच्या सुविधा आहेत आणि त्या अत्यंत अल्प दरात आहेत. लोकांचा जो एक आरोप आहे की त्याचे जे प्रवास महाग आहे तो महाग नसून तर त्या लेवलच्या 5 स्टार लेवलच्या त्याला सुविधा दिलेल्या आहेत. साहेब, एकंदरीत पहिला प्रवास केला, काय सांगाल? सांगाल की नेहमी करायचा बस एकच गोष्ट खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आपल्या ज्या सुविधा आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत? एक नंबरची सुविधा आहे, फ्लाईट सारखा सुविधा आहे. तर आपल्यासोबत या ठिकाणी काय प्रवाशांनी जो प्रवास केलाय बोटीतून पहिला काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीचा प्रवास? आपल्यासाठी कोकणातल्या लोकांसाठी एक दुसरा पर्याय जो आपल्यासाठी हा बोटीच्या रूपात मिळालेला आहे तो खूप आनंददायी आणि खूप उत्साह निर्माण करणारा आहे. तर खूप आनंद आला आम्हाला मुंबईवरनं इथे विजयदुर्गला येईल. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. सिंधुदुर्गसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीनं आणि मुंबईशी असलेला संपर्क वाढवण्याच्या अनुषंगानं सुरू झालेली फेरीबोटीची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रकल्पामुळे अनेक रोजगाराची देखील संधी उपलब्ध होणार आहे. कशा पद्धतीने या रोजगार उपलब्ध होईल काय सांगता? पर्यटन वाढीमुळे आपोआपच सर्व उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. बेसिकली पर्यटन वाढीसाठी रोरो सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. ती सुरू झाली त्याबद्दल मी माननीय पालकमंत्री महोदयांना धन्यवाद देतो. बिझनेस क्लास सर्व नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.